नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या किचनमध्ये स्वादिष्ट रसोईत. बाहेर पाऊस खूप पडतोय आणि घरात असा हा गरमागरम कोल्हापुरी पांढरा रस्सा. चला तर मग बघूया कसा बनवला. एका पॅनमध्ये तेल टाकून कांदा बारीक चिरलेला घालून भाजून घेऊयात. परतून भाजून घेतला आणि त्यात थोडं मीठ टाकून परत परतून घेऊयात. त्यानंतर 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते त्यात टाकून ते सुद्धा छान परतून घेऊयात. परतून घेतलं की त्यात झाकण ठेवून असं थोडं वाफवून घेऊयात. वाफवून घेतलं की मग त्यात 1 लिटर गरम केलेलं पाणी आपण घालूयात. म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही त्यात घालू शकता, जेवढा तुम्ही रस्सा बनवणार आहे तेवढा. परत झाकून आम्ही हे शिजवण्यासाठी ठेवून घेऊयात. त्यानंतर साईडला खवलेला नारळ घेऊन तो मिक्सरमध्ये घालून त्या नारळाचं दूध आपल्याला काढायचं आहे. हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि त्यात पाणी घालून छान असं दूध काढून घेतलं. त्यानंतर हे भिजलेले काजू, आलं लसूण आणि 2 मिरची आणि 2 चमचे खसखस ती सुद्धा छान बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घेऊयात. मग ते साईडला ठेवून इकडे आपण आता हे अळणी चिकनचे पाणी काढून घेऊयात. ते काढून घेतलं, ते साईडला ठेवून देऊयात. आता मग एका पॅनमध्ये परत तेल थोडं घालून 2 ते 3 तमालपत्र घालून असा खडा मसाला त्यात घालूयात. म्हणजे 2 स्टार फुलं आहेत, 1 वेलची, 1 दालचिनी आणि 2 सुक्या लाल मिरची. त्यासुद्धा छान अशा परतून घेऊयात. मग ही बनवलेली काजूची पेस्ट आपण त्यात घालून घेऊयात. ती छान भाजून घेऊयात. अशी परतून भाजली की मग त्यात ते पाणी काढून घेतलं होतं ना चिकनचं अळणी पाणी, ते त्यात घालूयात. ते घातलं की त्यानंतर ते नारळाचे दूध सुद्धा त्यात घालूयात. मीठ घालायची काही गरज नाही, अगोदर आपण त्या चिकनमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायची काही गरज नाही आहे. मीठ न घालता ते छान असं फिरवून घेऊयात आणि उकळी आली की नंतर मग आपण इंडक्शन बंद करून देऊयात. मग असा छान डिशमध्ये काढून घेऊयात आणि गरमागरम पिऊन घेऊयात. कसा वाटला तुम्हाला पांढरा रस्सा कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.